कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. ट्युबरक्युलोसिस. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळायच्या 1 आठवड्यानंतर माझ्यात काय सुधारणा झाली आहे ते तपासण्यासाठी डॉक्टर महेश यांना भेटलो. त्यांनी माझी फाईल तपासली. तुम्हाला क्षयरोग किंवा टीबी झाला आहे. सर्जरीच्या वेळी इंटेस्टाईनचा म्हणजे आतड्याचा एक भाग लॅबोरेटरीमध्ये आम्ही पाठवला होता. तुमचे लॅब रिपोर्ट्स हे सांगता आहेत की तुम्हाला कॅन्सरच्याच बरोबरीने टीबीही झाला आहे. लक्षपूर्वक रिपोर्ट्स वाचत असताना डॉक्टर महेश यांनी सांगितलं, पण डॉक्टर, मी रेक्टल कॅन्सरचं ऑपरेशन केलं नसतं तर हे निदान झालं नसतं हो ना? मी त्यांना प्रश्न विचारला. हो, ते खरं आहे, पण खूप साऱ्या लोकांमध्ये बाहेरून कोणतीच लक्षणं दिसत नाही आणि ते 100 वर्षापर्यंत जगूही शकतात. तुमच्या बाबतीत आम्ही कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी तुमचं पोट उघडलं होतं आणि आता इंटेस्टाईनमध्ये टीबी झाल्याची लक्षणं चिकित्सकांनी शोधून काढली आहेत. आता तुम्हाला कॅन्सर बरोबरच क्षयरोगाचे म्हणजे टीबीचेही उपचार करावेच लागतील, डॉक्टर महेश यांनी सांगितलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येण्याऐवजी मला ठाण्यातच टीबीवर उपचार मिळू शकतील का? मी डॉक्टर महेश यांना विचारलं. तुम्ही मुलुंडच्या डॉक्टर प्रकाश वैद्यांना विचारून ठाण्यातच डॉक्टरकडून उपचार करून घेऊ शकता. हा आजार काही मोठा नाहीये, पण तुम्हाला 12 ते 14 महिन्यापर्यंत उपचार निश्चितपणे घ्यायला लागतील, डॉक्टर महेश यांनी सांगितलं. मी डॉक्टर प्रकाश वैद्य याला फोन केला आणि डॉक्टर महेश जे म्हणाले ते त्याला सांगितलं. डॉक्टर नरवणे म्हणून ज्युपिटरला माझे मित्र आहेत. ते ज्युपिटरला नियमितपणे येतात. मी त्यांच्याशी बोलेन आणि ते तुला उपचार देतील, डॉक्टर प्रकाश यांनी मला सांगितलं. डॉक्टर प्रकाश वैद्य याचं त्यांच्याशी बोलणं झाल्यावर मी डॉक्टर नरवणे यांना भेटायला गेलो. त्यांनी मला ताबडतोब आत बोलवलं आणि 2 महिन्याची औषधं लिहून दिली.
जसजसा कालावधी जाईल तसतसं औषधांचं प्रमाण कमी करायचं आश्वासनही त्यांनी मला दिलं. माझ्यावर चौथ्या मोठ्या आजाराचे उपचार केले होते आणि तो होता क्षयरोग किंवा ट्युबरक्युलोसिस. माझ्या कॅन्सर आणि क्षयरोगावर उपचार करण्यासाठी मी नियमितपणे 5 महिन्यापर्यंत व्यायाम आणि योगासनं करत राहिलो. ज्या बॅगेमध्ये विष्ठा म्हणजे स्टूल सारख्या गोष्टी बाहेर पडत होत्या त्या माझ्या पोटाला बाहेरून जोडलेल्या थैलीसोबत मी व्यायामही करण्यासाठी बेडरूममध्ये एकटाच 2 तासापेक्षा जास्त वेळ घालवू लागलो. प्रत्येक चौथ्या दिवशी ही थैली बदलण्याकरता आशुतोष आणि संध्यानं मला मदत केली. यामध्ये खूपच कुशलता आवश्यक होती आणि सरावाने ते दोघेही त्यामध्ये एक्सपर्ट झाले. शेवटी 5 महिने संपले. डॉक्टर महेश यांनी माझी पूर्ण तपासणी केली. सर्जरीच्या वेळी डॉक्टरांनी आतड्यामध्ये जे छिद्र केलं होतं त्यातून खूप सारं पाणी वाहून देऊन परिचारिकांनी माझी तपासणी केली. गुदद्वारातून यशस्वीपणे पाणी येऊ लागलं आणि याचं परीक्षण त्यांनी 1 तासाहून अधिक काळ केलं. त्यानंतर आतड्याचं छिद्र बंद करून सगळी विष्ठा म्हणजे स्टूल्स गुदद्वारातून विसर्जित करण्यासाठी मला तंदुरुस्त समजलं गेलं. दुसरी पण सर्जरी यशस्वी ठरली. डॉक्टरांनी आतड्यांच्या छिद्राला बंद केलं आणि त्याला त्यांनी मलाशया सोबत यशस्वीपणे शिवून टाकलं. मी हॉस्पिटलमध्ये 6 दिवस होतो आणि हॉस्पिटलमध्येच मी पहिली विष्ठा म्हणजे स्टूल्स विसर्जित करून परत आलो होतो. ऑपरेशन आता यशस्वी ठरलं होतं. अतिरिक्त 8 महिन्यांपर्यंत मी क्षयरोगावर औषधं घेत राहिलो आणि त्यानंतर डॉक्टर नरवणे यांनी उपचार बंद करून मला क्षयरोगातून म्हणजे TB मधून मुक्त म्हणून घोषित केलं.